मुलीला मराठी मीडियममध्ये आणि मुलाला इंग्लिश मीडियममध्ये असा भेदभाव का? तर मला हा प्रश्न पडलेला आहे आणि मला तुमच्यासोबत हा माझा अनुभव शेअर करायचा आहे. तर मंडळी मी 1-2 लोकं आहेत माझ्या ओळखीमध्ये जे एकदम जवळनं मी त्यांना रोज बघते. तर त्यांच्यामध्ये असं आहे, की कुणाला एक एक लेडीज आहे तिला 2 मुली आहेत आणि मुलगा लहान आहे त्यांचा. मुली मोठ्या आहेत, मुलगा लहान आहे. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलीला गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे. मुलाला मुलाला इंग्लिश मीडियममध्ये टाकलेलं आहे. तर मंडळी माझा प्रश्न असा आहे, की मुली आहेत तर मुलीला मराठी मीडियममध्ये. मराठी मीडियमचा मला काही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे, की मुलगा आणि मुलगीमध्ये तुम्ही किती कंपॅरिझन करता ना. म्हणजे तुम्ही मुलगी झाली म्हणून मुलीला मराठी मीडियममध्ये आणि मुलगा झाला तुम्हाला लेट मुलगा झाला, तर लगेच त्याला इंग्लिश मीडियममध्ये आणि त्यांचं कौतुक पण भरभरून करतात. आणि एक माझं खूप जवळची फ्रेंड आहे, मी तिचं नाव नाही घेणार, तर तिने पण सेम केलंय. तिच्या घरामध्ये तिचा जो भाऊ होता, तो लहान होता घरामध्ये आणि त्या दोघ्या बहिणी मोठ्या होत्या. तर त्यांचा जो भाऊ होता त्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलं आणि मुलींना गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आणि पुढे तिनेही तीच रीत चालू ठेवली. तिला तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर तिने मुलाला इंग्लिश मीडियममध्ये टाकलं लहान आहे आणि मुलीला मात्र मराठी मीडियममध्ये टाकलं. असं का भेदभाव करतात यार? मला कळत नाही. अजून पण हे असं चालतं. तुमच्या पण म्हणजे कोणी ओळखीचं आहे का जे असं करतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. मला खूप वाईट वाटतं हे बघून सगळ्या गोष्टी आणि ऐकून सगळ्या गोष्टी.